नमस्कार सर्वांना अँड वन्स अगेन वेलकम टू आवर चॅनल निशिसे लर्निंग. आज आपण लेखन कौशलम 1 बघणार आहोत. यामध्ये तुम्हाला निबंध आहेत, संवाद आहेत, त्यानंतर चित्रवर्णनम आहे, असं सगळं ह्यामध्ये आहे. ते आज आपण बघणार आहोत. हे निबंध तुम्ही असेच्या असेच पाठ केलेत तरी काही हरकत नाही. तर पहिला आपला निबंध आहे कालिदासः. तुम्हाला आता सगळ्यांनाच माहिती आहे की संस्कृत विश्वामध्ये कालिदासाला किती महत्त्व आहे. कालिदास एक महान कवी होऊन गेले. तर त्यावरच हा आपला काय आहे निबंध आहे. आपल्याला मंजुषा अशी दिलेली आहे, त्यामधनं आपल्याला वर्ड्स सिलेक्ट करून अकॉर्डिंगली लिहायचे आहेत. तर यासाठी तुम्हाला क्रियापद, वचनम, लिंग हे सगळं काही बघणंसुद्धा खूपच आवश्यक आहे. डॅश कालिदासः शिरोमणिः इव. संस्कृत कविषु कालिदासः शिरोमणिः इव राजते. संस्कृत कवींमध्ये कालिदासः शिरोमणिः इव, म्हणजे शिरोमणीसारखंच त्यांचं ते भासतात किंवा ते राज करतात. तस्य डॅश साहित्ये सप्ततारका इव प्रकाशन्ते. तस्य सप्तकृतयः साहित्ये. त्यांनी भरपूर साहित्य लिहिलं, त्याच्यापैकी त्यांचे जे 7 साहित्य आहेत, 7 कृती आहेत, खूप फेमस आहेत. त्यामुळे सप्तकृतयः साहित्य सप्ततारका इव प्रकाशन्ते. तेन त्यामधनं काय काय आहे, कुमारसंभवम, रघुवंशम इति 2 महाकाव्ये. आता महाकाव्य आहे म्हणून इकडे काय येणार, 2 महाकाव्ये रचिते. सह त्यांनी लिहिलंय म्हणून सह मालविकाग्निमित्रम, विक्रमोर्वशीयम तथा अभिज्ञान शाकुंतलम इति नाटकाने लिखितवान. त्यांनी मालविकाग्निमित्रम, विक्रमोर्वशीयम, अभिज्ञान शाकुंतलम सारखी प्रसिद्ध नाटके सुद्धा लिहिली. तस्य मेघदूतम नाम काव्यम विविधासु भाषासु अनुदितम. आणि त्यांचं मेघदूत जे काव्य आहे, महाकाव्य आहे, ते वेगवेगळ्या भाषांमध्ये काय आहे, अनुवादित केलेलं आहे. भोजराजेन सह तस्य नैकाः कथाः प्रसिद्धाः. जरी आपल्याला कालिदासाचा काळ हा निश्चित माहीत नसला तरी त्यांचा काळ भोजराजा जेव्हा होऊन गेला त्या पिरियडचे ते असावेत. त्यामुळे इथे असं लिहिलंय की भोजराजेन सह त्यांचे वेगवेगळे कथाः प्रसिद्धाः. बहुवचनम अस्ति कथाः अतः प्रसिद्धाः. ओके. आता बघा गणेशोत्सवः, गणेशोत्सवः भाद्रपद मासस्य चतुर्थे, काय येईल इकडे, चतुर्थे दिने. भाद्रपद मासस्य चतुर्थे दिने गणेशोत्सवः आरभते. तदा नैकेषु गृहेषु काय होतं त्यावेळेस, गणेशमूर्तेः स्थापना भवति. नैकेषु गृहेषु गणेशमूर्तेः स्थापना भवति. एषः उत्सवः कुत्रचित सार्धैकदिनात्मकः, म्हणजे काय 1.5 दिवसाचा, कुत्रचित 5 वा 7 वा 10 दिनात्मकः. अनन्तरं मूर्तेः विसर्जनं जलाशयामध्ये आपण काय करतो क्रियते. लोकमान्य टिळक महोदयेन सार्वजनिक गणेशोत्सवः आरब्धः. त्यांच्यामुळेच हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला. भक्ताः दुर्वांकुरैः पुष्पैः मिष्टैः मोदकैः च गणेशं पूजयन्ति. या सगळ्या गोष्टी अर्पण करून गणेशाची लोक काय करतात, उत्साहाने पूजा करतात. आता बघा आपल्याला संवाद भरायचा आहे. माता अयि कैलास शीघ्रम काय, उत्तिष्ठ. शीघ्रम उत्तिष्ठ कैलासः अम्ब अद्य विरामदिनः खलु डॅश प्रियदिनः त्वरा मास्तु. आज विरामदिन आहे, मे बी आज संडे आहे, तो माझा प्रिय दिन आहे, त्यामुळे घाई करू नकोस. माता सत्वरम दंतधावनम कृत्वा. आता बघा आलं इकडे कृत्वा अव्यय. स्नानादिकम समापय, म्हणजे काय, दात घासून पटापट स्नान करून घे. अद्य बहिर्गंतव्यम खलु, आज आपल्याला बाहेर जायचं आहे. कैलास काय म्हणतो, मातः
किमर्थम बहिः मास्तु भोः, आज विरामदिन आहे, कशाला बरं बाहेर जायचंय, आपण नको बाहेर जाऊयात. मास्तु माता कैलास अपि विस्मृतम अद्य डॅश जन्मदिनम अत्र पितृव्यस्य जन्मदिनम. आज जन्मदिनम आहे. तत्रैव गंतव्यम, तिकडेच आपल्याला जायचंय. अतः अविलंबम स्नात्वा नवयूतकम धृत्वा सज्जः भव. आता बघा, स्नात्वा धृत्वा हे सगळे काय आहेत, त्वा आहेत. म्हणजे जास्त उशीर न करता आंघोळ करून नवीन वस्त्र धारण करून रेडी हो. कैलासः भो हो सत्यम एव विस्मृतम मया, अरे खरंच की मी विसरलोच. सत्वरम सिद्धताम करोमी, म्हणजे मी लगेच रेडी होतो. करोमी. मातः उपहार रूपेणम किम नयावं, गिफ्ट म्हणून आपण काय बरं नेऊयात. अनंतरम चिंतयावः, यावः बघा. त्वरस्व इदानीम, नंतर विचार करू त्यावर, आता पटापट रेडी होतो. आता बघा दुसरा संवाद. शुभम नमस्ते श्रीमन, अहम नागपूर नगरम गंतुम इच्छामी डॅश चिटिकाम देही. चिटिका म्हणजे तिकीट. कृपया, आपण म्हणतो ना मला इकडे इकडे जायचंय, प्लीज मला तिकीट द्या. चिटिका विक्रेता केन डॅश गंतुम इच्छसी त्वम गंतुम इच्छसी, त्यामुळे इकडे सी प्रत्यय आलाय. तर रेलयानेन गंतुम इच्छसी, इकडे आहेत हा खाली हे. शुभम पुणे नागपूर गरीब रथ रेलयानेन गंतुम इच्छामी. आता तो स्वतःबद्दल बोलतोय म्हणून इच्छामी आलंय बघा. तर पुणे नागपूर गरीब रथाने मी जाणार आहे. इच्छामी. चिटिका विक्रेता एषा चिटिका, ही घे मग तुझी तिकीट. एषा चिटिका, एषा माला. 30 डॅश देही, 30 रूप्यकाणि, बहुवचनम कारण की 30 रुपये आहेत. 30 रूप्यकाणि देही. शुभम गृह्यताम, हे घ्या. श्रीमन एतस्य रेलयानस्य डॅश कः अस्ति. समयः पुल्लिंगी अतः कः समयः अस्ति. चिटिका विक्रेता एतत् रेलयानम पुणे नगरात, म्हणजे पुण्यात एतत् रेलयानम प्रातः, म्हणजे सकाळी. प्रातः 6 वादने प्रातः लिहिलंय. प्रातः 6 वादने पुणे नगरात पंचमी. पुणे नगरात नागपूर नगरम काय आहे ते गच्छती, जाते. सकाळी 6 वाजता पुणे नगरातून नागपूर नगराकडे जाते. शुभम धन्यवादः. एकंदर तुम्हाला चित्रवर्णनम असेल, संवाद असेल, निबंध असेल, ह्यावरनं म्हणजे संस्कृतामध्ये हे कसं बरं लिहायचं याची एक ओव्हरऑल तुम्हाला एक रफ आयडिया ह्यातून मिळून जाईल. आता बघा, चित्रवर्णनम आपल्याला करायचं आहे. रक्षाबंधनम अस्ति अत्र, आणि खाली आहे नागपूर बस स्थानकमचं चित्र आहे. तर आता बघा, डॅश चित्रम इदम रक्षाबंधनस्य षष्ठी. भ्राता आसने उपविष्टः तस्य समीपे डॅश वर्तते, उपहारः वर्तते. भगिनी रक्षासूत्रम हस्ते गृहीत्वा तिष्ठति, म्हणजे काय, राखी घेऊन. सा तत्सूत्रम डॅश हस्ते सिद्धा. सा तत्सूत्रम काय आहे, भ्रातुः हस्ते बद्धुम सिद्धा, म्हणजे बांधण्यासाठी ती रेडी आहे. माता आनंदेन पश्यती. त्यानंतर काय आहे, पीठे दीपस्थालिका स्थापिता. पृष्ठतः म्हणजेच मागे भित्तिका चित्रम सुखासंदनम अपि दृश्यते. भित्तिका चित्र आहे, सोफा आहे, बरोबर. त्यानंतर डॅश परितः, कोणाच्या परितः, तर आसनम परितः रंगवल्ली आलिखिता अस्ति. हे जे पाठ आहे त्याच्या परितः, त्याच्या भोवती काय आहे, तर रंगवल्ली म्हणजेच काय, रांगोळी सुद्धा काढलेली आहे. बस स्थानकम, एतत् चित्रम, तर बस स्थानकस्य एतत् चित्रम, बस स्थानकाचे हे चित्र आहे. बस स्थानके यात्रिकाः बसयानं प्रतीक्षन्ते तत्र 2 महिला माले 2 महिले एका बालिका.
एकह नाही लिहिलंय, एका लिहिलंय, कारण की बालिका स्त्रीलिंगी असती. एकह पुरुषः, आता पुरुष पुल्लिंगी आहे म्हणून एकह पुरुषः च तिष्ठन्ति. आता हे सगळे प्लुरलमध्ये आहेत म्हणून तिष्ठन्ति. विक्रेता डॅश विक्रीणिते. कर्कटीही, कर्कटीही बहुवचनमध्ये क्युकंबर्स. बालिका डॅश पश्यति, बालिका ओके विक्रेता हां बालिका विक्रेतारं पश्यति. ती कोणाला बघते, त्या शॉपकीपरला बघते. विक्रेतारं पश्यति. पार्श्वे डॅश सन्ति, पार्श्वे वृक्षाः सन्ति, वृक्षाः सन्ति. मार्गे त्रिचक्रिका द्विचक्रिकाच धावतः. आता बघा 2 गोष्टी आहेत इकडे. त्रिचक्रिका पण आहे म्हणजे रिक्षा पण आहे आणि बायसिकल पण आहे, म्हणजे 2 वाहनं आहेत म्हणून धावतः लिहिलंय. धावती त्रिचक्रिका धावती. बस पण त्याच्यामध्ये ॲड केली तर ते धावंती दिलं असतं तिथे मग. हां एकस्याः डॅश समीपे एकम अपत्यम विद्यते. एकस्याः महिलायाः षष्ठी समीपे एकम अपत्यम विद्यते. माता अपत्याय विमानं दर्शयति. माता काय करते, तिच्या त्या मुलाला काय दाखवते तर विमान दाखवत आहे, म्हणून इकडे माता एकच आहे ना, त्यामुळे ती क्रियापद पण तिथे एकच येणार, दर्शयति असं येणार. अंडरस्टूड. पठत अवगच्छत. नास्ति विद्या समो बंधुः. नास्ति आपण हे ऑलरेडी बघितलेलं आहे वर्णानाम साहचर्यमध्ये. न अधिक अस्ति. आता न आणि अ, तर आता बघा हा अ आणि हा अ दीर्घ होणार, आ होणार, कारण की सवर्ण दीर्घ संधी आहे म्हणून ते काय झालंय, न अधिक अस्ति नास्ति. नरस्याभरणम रूपम. नरस्य आभरणम, तर स्य अ अधिक आ तरी पण दीर्घ होणार नरस्या, कारण की सवर्ण दीर्घ संधी आहे त्यामुळे नरस्याभरणम. द्वयोः अक्षरयोः एकत्रीकरणम नाम संधीही. आपण हे मागेच पाहिलं. यालाच काय बोलतो आपण, सवर्ण दीर्घ संधीही बोलतो. जिकडे अ अधिक आ अधिक आ अधिक अ ऑल्सो आ आणि अ अधिक आ ऑल्सो आ, दॅट इज युअर नथिंग बट सवर्ण दीर्घ संधी. आणि ही काय आहे तर आपली स्वरसंधी आहे. आता इथे तेच दिलेलं आहे. ई साठी पण सेम, ऊ साठी पण आणि रू साठी पण. तर इकडे आपण एक्झाम्पल्स बघूयात. नव अधिक अपि, अ अधिक आ नवापि. आता बघा तथात्र, तथात्र हां, तर तथा अधिक अत्र, तथा अधिक अत्र, आ अधिक आ. लेखनस्य अधिक. आता बघा इकडे कसं, लेखनस्याशयः. आता बघा लेखनस्याशयः, तर इकडे स अर्धा आलेला आहे, बट डोंट वरी. लेखन आशयः, लेखनस्य, हे बघा लेखनस्य आशयः, हे बघा लेखनस्य त्याने शब्द दिलेला आहे, सॉरी लेखनस्य शब्द त्याने दिलेला आहे. तर लेखनस्य आणि मग इकडे एक काना उरलेला आहे त्यामुळे ते तिथे आपण लिहिलंय आशयः. आता बघा ई अधिक ई असू देत किंवा दीर्घ ई अधिक दीर्घ ई असू देत, हां त्याचं काय होणार आहे तर रूपांतर त्याचं दीर्घ ई मध्येच होणार आहे, कारण की आपली संधी कुठली आहे तर सवर्ण दीर्घ संधी आहे. त्यामुळे पठती अधिक इति पठतीति, ती इकडे आपली बघा दीर्घ झाली. नदी अधिक इव नदीव, आपला द इकडे दीर्घ झालेला आहे. परी अधिक ईक्षा, ई इकडे छोटी आहे पण रूपांतर काय झालेलं आहे दीर्घ ई मध्ये झाले, परीक्षा. आता उ स्लॅश दीर्घ उ प्लस उ स्लॅश दीर्घ उ काय देणार, दीर्घ उच देणार. गुरु अधिक उपदेशः गुरुपदेशः, इकडे रू तुमचा काय आहे तर दीर्घ आहे. वधू इकडे उ पहिला आहे तर वधू अधिक उत्साहः वधूत्साहः. भानू अधिक ऊर्जा भानूर्जा, उ इकडे दीर्घ झाले, हा उ आणि हा उ मिळून तो दीर्घ उ झालाय त्यामुळे ते काय झालेलं आहे भानूर्जा. आता बघा रू अधिक रू गिव्स यू दीर्घ रू, तर मातृ अधिक ऋणम मातृणम,
पितृ अधिक ऋतम पितृतम, भ्रातृ अधिक ऋषभः भ्रातृषभः. अंडरस्टूड. ह्यालाच नथिंग बट आपण सवर्ण दीर्घ संधी बोलतो. कारण की जेव्हा ते जे स्वर आहेत जे आपल्याला माहिती आहे जेव्हा ते एकदम निकट असतात समीप असतात त्यामध्येच तेव्हा त्यांची ती संधी होते. पण जेव्हा स्वरसंधीमध्ये काय आपण आत्ता पाहिलं की अ अधिक अ किंवा रू अधिक रू किंवा वॉट एव्हर हे जे आपले 4 स्वर त्यांनी आपल्याला दिलेले आहेत त्याचं काय होणार आहे तर दीर्घ होणार आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. सो वी हॅव कम्प्लिटेड दिस निबंध संवाद चित्रवर्णनम. हे तुम्ही एकदा तुमच्या नोटबुकमध्ये स्वहस्त म्हणजे स्वतःच्या गुड हँडरायटिंगमध्ये लिहून घ्या. हे निबंध तुम्ही पाठ करून ठेवा. तुम्हाला 10th स्टँडर्डमध्ये किंवा 9th स्टँडर्डमध्ये उपयोगाला नक्कीच येतील. ह्याच्यामध्ये जर काही डाऊट आहे सवर्ण दीर्घसंधीमध्ये काही डाऊट आहे तर नक्की विचारा. शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स. थँक्यू सो मच. धन्यवादः. जयतु संस्कृतम जयतु भारतम.